गनिमी कावा हा तर आपल्या रक्तातच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कारच शेवटी. हाच गनिमी कावा वापरत बाजीराव पेशवे पुढे फिरत होते. 17 नोव्हेंबरला दुसऱ्या बाजीराव पेशवेला पुढे सोडावं लागलं आणि त्याच्यानंतर साधारण महिनाभर इंग्रजांना हुलकावणी देत ते इकडे तिकडे फिरत राहिले. त्याच्यानंतर साधारण 15 डिसेंबरच्या आसपास ब्राह्मणवाडी जे कामशेतच्या जवळ आहे, म्हणजे आजचा जो ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे, तिथे पेशवे, छत्रपती, इतर सरदार आणि त्यांचं सैन्य एकत्र आलं आणि तिथून त्यांनी एक अफवा पसरवली की हे लोक आता कोकणात जाणार आहे. इंग्रजांनी आपली तयारी त्याप्रमाणे सुरू केली, पण झालं उलटंच. हे लोक ब्राह्मणवाडीवरनं निघाले आणि चाकणला आले आणि चाकणवरनं ते पुढे फुलशहर, जे आजच्या पुणे नगर रस्त्यावरती आहे. म्हणजे पुणे आणि आसपासचा परिसर ज्यांना माहिती असेल त्यांना समजेल की आधी ते वरती उत्तरेला गेले, तिथून ते गोल वळून पुण्याच्या पूर्व बाजूनी पुण्याच्या अगदी 40 मैलावर येऊन थांबले. तिथे इंग्रजांना खबर लागली. पुण्याच्या इतक्याजवळ इतकी मोठी फौज अचानक आल्याने नॅचरली इंग्रज घाबरले. त्यावेळेस पुण्यामध्ये कर्नल बर होता. जनरल स्मिथ जो पेशव्यांचा पाठलाग करत होता तो दुसरीचकडे कुठेतरी होता. म्हणून कर्नल बरनी शिरूरमध्ये असलेल्या कॅप्टन स्टॉटनला निरोप पाठवला की तू जसा असशील तसा पुण्याला ये. कॅप्टन स्टॉटनला हा निरोप 31 डिसेंबर 1717 मिळाला. कॅप्टन स्टॉटन आणि त्याचं सैन्य हे 31 डिसेंबरला संध्याकाळी 8 वाजता शिरूरवरनं पुण्याकडे यायला निघालं. आता ह्याच सैन्याची दुसऱ्या दिवशी कोरेगाव इथे लढाई झाली. त्याच्यामुळे ह्या सैन्यामध्ये कोण कोण होतं ते आपण नीट बघूया. त्यात बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्रीचे 500 पायदळी सैनिक होते. या सैन्यामध्ये मराठा, महार, गुजर, मीणा, मुस्लिम, शीख असे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये द पुना ऑक्झिलरी हॉर्स या बटालियनचे साधारण 250 घोडेस्वार होते. त्याच्यामध्ये मराठा, ब्राह्मण, राजपूत, मुस्लिम, पठाण, बलोच असे वेगवेगळे घोडेस्वार होते. त्याच व्यतिरिक्त त्यांच्याबरोबर मद्रास आर्टिलरीच्या 2 तोफा आणि त्याच्याबरोबर साधारण 25 युरोपियन सैनिक आणि अधिकारी होते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फिगर आहे, पण साधारण 775 ते 865 असे फिगर्स वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या इंग्रजांच्या अहवालामध्ये आणि त्यांच्या लेटर्समध्ये सापडते. आता ही सेना 31 डिसेंबरला रात्री शिरूरवरनं निघाली होती. ती 1 जानेवारीला सकाळी भीमा नदीच्या जवळ तळेगाव ढमढेरे इथे पोहोचली. तेव्हा त्यांना कळलं की भीमा नदीच्या पलीकडे प्रचंड मोठी मराठी सेना तिथे उभी आहे. हे त्यांना अनपेक्षित होतं. त्याच्यामुळे कॅप्टन स्टॉटननी भीमा नदीच्या काठी असलेलं कोरेगाव ह्या गावाचा ताबा घेतला आणि बचावासाठी तयारीची सुरुवात केली. मराठा सैन्य नदीच्या पैल तीरावरनं हे सगळं बघत होतं. मराठा सैन्याकडनं 1,000च्या 3 तुकड्या म्हणजे साधारण 3000 सैन्य यांनी नदी क्रॉस करून या इंग्रजांवरती हल्ला केला. या सैन्यामध्ये प्रामुख्याने अरब सैनिक होते आणि सगळे पायदळ होते. पुढच्या भागात बघू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.